महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथे महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदी पात्रात दिनांक 12 एप्रिल रोजी दुपारी मिळून आला होता। या गंभीर घटनेबाबत आरोपी नवनाथ मांजरे या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून 8 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे। याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती। 11वीची परीक्षा देऊन क्लाससाठी ती महाविद्यालयात नेहमीप्रमाणे येत होती। दिनांक 11 एप्रिल रोजी राजगुरू नगर येथे नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली होती। सकाळी 11:30च्या सुमारास घरी जाण्यासाठी पाबळ रोड येथे थांबली असताना आरोपी नवनाथ मांजरे तेथे आला। घरी यायचे आहे का असे म्हणून पीडितेला दुचाकीवर बसवलं। दरम्यान मला उसाच्या शेतात 2 पाण्याची बारी द्यायची असे मुलीला सांगून मांजरेवाडी पिंपळ मलघेवाडी या मार्गाच्या रस्त्याने त्याच्या नदीकाठच्या उसाच्या शेतात तिला नेलं। आरोपीने पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने पीडित मुलीच्या डोक्यात दगड उचलून टाकला। तिचा मृतदेह शेतालगतच असणाऱ्या भीमा नदी पात्रात फेकून दिला अशी माहिती आरोपीने दिली आहे। मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे का याबाबत डॉक्टरांकडून पीएम रिपोर्ट येणं बाकी आहे। आरोपी उलटसुलट उत्तरे देत असून कसून तपास सुरू आहे। रविवारी दिनांक 13 एप्रिल रोजी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा सोहळा गावातच होणार होता, त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होतं। मात्र आदल्या दिवशी छोट्या बहिणीचा खून झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला। आरोपी गावामधीलच असल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। गाव ते स्मशानभूमीपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता। यावेळी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे केली आहे। आरोपी घटना घडल्यानंतर बिनदिक्कतपणे गावात हिंडत होता, जसे काही घडलेच नाही। घटनेनंतर तो जवळके येथे यात्रेला जाऊन आला। दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंतीनिमित्त स्वतःच्या किराणा दुकानात नारळ विकत होता। तसेच माझ्या शेतात नदीलगत कोणीतरी बाईचा ओरडण्याचा आवाज आलाय, मी घाबरून तिकडे गेलो नाही असं तो गावात सांगत होता। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।